अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायान्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने व्रत ऐकुनी दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगुनी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर ज्यासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार कोरणेपोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देते उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर माझे दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्यकृत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिले कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तेव्हा तारे नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता परित्याचा चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदती स्तवन करीत यांचे स्वामी सुतेत यासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पाव श्रीचरणी अक्कलकोटी पादले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्याशी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहून या स्वभक्ताशी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोटा खेळत त्या सवे स्वामी सुता दिवसेंदिवस स्वामी भक्ती करे विशेष जन लाविले भजनाश कीर्ती ध्वज उभारिला मना माझे धरुणी कामना कोणी येतांची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत हे त्या प्रती मनातील कुण सांगती ऐकुनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिली होती आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सोयी उदकान ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेम भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकासे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थुनिया आणावे पाहुनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावनिया वेगेशी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरी हस्ती धरुणी उठविले अक्कलकुटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमा रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निर्धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोने स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसे ऐसन करावे काही मी आजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदय वास करो निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत तसेच त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुनी विनवेत समर्थाते मग समरसे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सनिध आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी
विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगते समर्थ त्यासी घालून पिटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून येतार्थ ठेवली ती उडुकी. शेवटी बोलले समर्थ याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकुटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेच केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकुटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी परी गंधन लाविती. भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतुनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थाते सुता आपला भक्ता सोन अकाली पावला का मरण. मग स्मरते हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलिले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडले काळाची ओढून बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भो दधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत भावी भक्त परिसोत सप्तदशोध्याय ओढा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय